श्री स्वामी समर्थ. लवकरच होळी हा सण येत आहेत. होळी हा सण केवळ रंगांचा उत्सव नसून त्यामागे अनेक पौराणिक कथा देखील आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील अलौकिक प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण ओळखला जातो. रंगांनी होळी खेळण्याची परंपरा श्रीकृष्णानेच सुरू केल्याचे मानले जाते. दुसरीकडे भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूची बहीण होलिका त्याला घेऊन अग्नीत बसली होती. मात्र ईश्वरी कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. हाच संदेश देण्यासाठी दरवर्षी होळी पेटवून वाईट विचारांचा त्याग केला जातो. रंगांचा हा सण थंडीच्या समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो, जो समाजात एकता आणि आनंद घेऊन येतो. येत्या 2 मार्चला आपण होळी हा सण साजरा करणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रानुसार होळीचा दिवस हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या दिवशी नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचे स्वागत केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, होळीच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत ज्या आपण चुकूनही कोणाला उधार किंवा दान म्हणून दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि गरिबी येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. होळीच्या दिवशी चुकूनही या वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा घरात दारिद्र्य येईल. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आली आहेत. होळी दहनाचा शुभ मुहूर्त या दिवशी संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 8:30 दरम्यान असेल. 3 मार्चला आपण धुलीवंदन साजरे करणार आहोत. या दोन्ही दिवशी काही विशेष नियम पाळणे आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आवश्यक आहे. होळीच्या दिवशी या वस्तू कोणालाही देऊ नका, माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते. पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे या दिवशी कोणालाही पैसे उसने किंवा उधार देऊ नका. होळीच्या दिवशी दिलेले पैसे किंवा घेतलेले कर्ज तुमच्यावर आर्थिक ओझे वाढवू शकते. यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते असे मानले जाते. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे सुवासिनींचे दागिने किंवा लग्नाच्या वस्तू. विवाहित महिलांनी या दिवशी विशेष काळजी घ्यायची आहे की आपल्या लग्नातील दागिने सौभाग्य लेणे, उदाहरण जोडवी, बांगड्या किंवा इतर मौल्यवान वस्तू कोणाही मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना या दिवशी वापरण्यासाठी देऊ नका. यामुळे तुमच्या पतीच्या प्रगतीवर आणि कुंडलीतील शुक्रग्रहावर नकारात्मक प्रभाव पडतो. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे मीठ आणि साखर. बऱ्याचदा शेजारी मीठ किंवा साखर संपली की मागायला येतात, पण होळीच्या दिवशी घरातील मीठ कोणालाही देऊ नका. मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. तसेच साखर उधार दिल्याने कुंडलीतील शुक्रग्रह हा कमकुवत होतो, जो सुख समृद्धीचा कारक आहे. त्यामुळे या वस्तू देखील आपण होळीच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत. पुढची वस्तू म्हणजे झाडू. झाडूला आपण लक्ष्मी मानतो. होळीच्या दिवशी आपल्या घरातील झाडू कोणालाही वापरण्यासाठी देणे म्हणजे स्वतःच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखे आहेत. तसेच वस्तूंशिवाय काही इतर गोष्टींचीही काळजी घ्या. या दिवशी शक्यतो काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. काळा रंग हा नकारात्मकता आकर्षित करतो. त्याऐवजी पिवळा किंवा लाल रंग वापरा. तसेच होळीच्या दिवशी पूजा करताना महिलांनी केस मोकळे सोडू नयेत. आपल्या डोक्यावरती पदराने आपले केस हे झाकून घ्यावे किंवा आपले केस हे बांधलेले असावेत. तर होळीला या काही नियमांचे पालन आपण सर्वांनी करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातील सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.